पाटील, आज उपोषणाचा 4था दिवस आहे. तुम्ही पाणी घेतलं नाही. सायंकाळच्या वेळेस विभागीय आयुक्त येऊन गेले. काय नेमकी चर्चा झाली आणि तुमची भूमिका काय आहे? सरकारने जो रात्रीत अध्यादेश काढलेला आहे त्या अध्यादेशाची अंमलबजावणी करणं सरकारची जबाबदारी. आज कॅबिनेट झाली, उद्या त्याला त्यांनी आज निर्णय घेऊन घेतला. विशेष अधिवेशन घ्यायला पाहिजे होतं. नुसती चाल ढकल. देवेंद्र फडणवीस ढकलतात शिंदे साहेबांवर, शिंदे साहेब ढकलतात देवेंद्र फडणवीस साहेबांवर. ते दुसरा एक उपमुख्यमंत्री अजितदादांना त्यांना गरजच नाही. ते बळ देता येतात छगन भुजबळला मराठ्यांच्या विरोधात लढायचं. नुसतं नाटकं चाललंय. तो विनाकारण मराठ्यांसाठी ना फक्त नाटकं चाललंय. अध्यादेश कशाला काढला? त्याची अंमलबजावणी करायची ना लगेच. तुम्हाला मराठी सोपे दिसतात, थोडे दिवस सहन करतो बघा मराठी कसे करतात. केसेस मागे घ्या म्हणतात, प्रक्रिया सुरू आहे. अंतर्वालीसह राज्यातल्या केसेस मागे घ्या सांगितलं, प्रक्रिया सुरू आहे. 50 वर्ष प्रक्रिया करता का? तर काय भंगार चाळे लावले, काय सरकार आहे तुम्ही, काय नाही फालतू सरकार वागायला लागलात राव तुम्ही. उद्या त्याला सभा घ्यायला दारात यायचं तुम्हाला मराठ्यांच्या. कशा सभा घेतात तुम्ही, मग ते बी बघतो आम्ही. किती फालतू चाळे, प्रक्रिया सुरू आहे, केस मागे घ्यायची. कितीतरी केसेस रात्रीत मागे घेतात. हैदराबादचं गॅजेट 5 महिन्यापासून घ्या म्हणतो. आज घेऊ, उद्या घेऊ, ते विचार फालतू मला चालला राव. नुसतं मजा चालली. तुम्हाला मराठ्यांना खेटायचंय, बेसाईड राहू नका. तुमच्या इथून पुढच्या महाराष्ट्रातल्या पंतप्रधान सुद्धा सभा देणार नाही त्यांनी. जर आम्हाला एवढं केलं ना, पंतप्रधान सगळ्या राज्यातले एकच सभा न देणार आम्ही. आणि आमचे पोराचे मुर्दे पडायला बघायला लागलात. ते शिंदे साहेबांची समितीची 1 वर्षाची मुदत द्या मला, ते 2 महिन्यात दिली. काय केलं ते 2 महिन्यात? ते डिसेंबर पासून आजपर्यंत काय केलं शिंदे समिती? काहीच नाही. नुसतं मजा मारतात. माझा स्वर्ग आयोगाचा अहवाल आला, स्वीकारला नाही आणखी. ते कायदा पारित करीनात. काय करता? मराठी मेल्यावर सगळे पाणी घेऊ शकत नाही. सगळ्या शहरांचा अध्यादेशाची अंमलबजावणी झाल्याशिवाय मी पाणी घेऊ शकत नाही. घराघरातल्या मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी मागे हटू शकत. आणि मराठ्यांची लाट बघा कशी उसळली. आता सगळे मराठी अंतर्वारीकडे धावून पडायला लागले, सगळे तुटून पडले. इकडे हजारो लाखांनी गर्दी करायला लागलेत मराठी अंतर्वारी. सरकार तिला डोळे गेला, अक्कल नाही आणला. लहान नाही काय वागत येत राव. काय शिंदे साहेब तुम्ही फसवणूक करायला लागलात मराठ्यांची. देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही बी काय फसवणूक करायला लागला. त्या अजितदादाला वेळच नाही. ते तर त्या भुजबळाची वेळ देते. भुजबळ मोठा करायचा, त्याला मराठ्याच्या परमागा लागलाय. तो सगळ्याला फळ बघायला लागणार. हिशोब सगळ्याच होणार. थांबा. इतके जीवावर उदार होत आहे. लोक आग्रह करतायत किमान पाणी तरी घ्या, कारण जीव तुमचा महत्वाचा आहे हे सगळ्यांना वाटतं. कारण पाण्याविना 4 दिवस झाले. मी नाही घेत मरायला मराठ्यांसाठी. माझ्या मराठ्यांना घराघरातल्या मला आरक्षण द्यायचं, ते दिल्याशिवाय मी हटू शकत. सगळ्या शहरांच्या कायद्याची अंमलबजावणी लगेच उद्याच करायला पाहिजे यांनी. वेळ कशाला लांब घेता विनाकारण. म्हणजे माणसं उपोषणला आत्ता बसले, 15 तारखेच्या दिवशी तुम्ही 20 तारखेला येणार. किती नालायक म्हणायला लागेल ह्या सरकारला. 15 तारखेच्या दिवशी 20 तारखेला येणार असं विभाग तेच म्हणतो. अरे तुमच्यासारखे महानालायक वगैरे नालायक तुमच्यापेक्षा वगैरे. 15 तारखेच्या दिवशी 20 ला येणार. म्हणजे आंदोलन सुरू असलं लोक अलीकडे येत, 13ला 12ला घेते. तुम्ही पुढे लागले. अरे 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 मी चावलं बिचार निघाला. तुम्हाला लय शाप लागेल मराठ्यांचा. आणि मराठी तुमची एकच सभा निवडून येणार. तुमच्या कशा सभा होत्या ते आम्ही बघतो. आता मराठी इथे येऊन तुम्हाला आग्रह करतायत. सरकार पातळीवरची चर्चा चालू आहे. तुमचा जीव महत्वाचा असं ते म्हणतायत. तुमचा जीव गेल्यानंतर मग काय? माझा जीव जरी गेला तरी मराठ्यांना आरक्षण मिळणार. घराघरातल्या मराठीला आरक्षण दिल्याशिवाय मी मागे हटू शकत नाही. माझा जीव गेल्यावर सरकार महाराष्ट्रात राहील का? मंत्री आमदार इकडेच आत्ता लाखांना रोग लागले अंतरावले. माझा जीव गेल्यावर हे घरी राहतील त्यांचे.
आमदार मंत्री खासदार श्रीलंकेसारखं नाही व्हायचं. दुसरी श्रीलंका महाराष्ट्रात होईल ना लगेच. दुसरी श्रीलंका महाराष्ट्र बनत ठेवा. शिंदे साहेब फडणवीस साहेब तर दुसऱ्याला काही घेणंच नाही मराठीचं. दुसरी श्रीलंका महाराष्ट्रात दिसेल तुम्हाला. नुसतं मला काय व्हायला नाही. पण मराठी उद्या महाराष्ट्र बंदची हाक सुद्धा देण्यात आली. तसे सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होत आहे तुमच्या आंदोलनापासून. नाही, त्याबद्दल मला नाही माहिती. पण समाज काय करू शकतो आणि समाजावर काय करायचं ते करावं, पण शांततेत करावं बस. एक प्रश्न असा आहे की जे सगळे इथे येऊन आग्रह करत आहेत त्यांचा आग्रह तुम्ही मानणार आहात की नाही? कारण लहान लेकरं, महिला, पुरुष सगळे रडताय इथे. मी माझ्या समाजाच्या पुढे कळत नाही गेलं 5 मिनिट आणि मी पुढे नाही जाणार. परंतु एवढेच वेळेस मी त्यांच्या शब्दाच्या पुढे चाललोय, मोडायला लागलो त्यांचा शब्द. ते पाणी प्या म्हणून त्यांनी नाही पित, त्यांच्याच लेकरासाठी नाही पित, दुसऱ्यासाठी. त्यांचेच लेकरं मोठे व्हायत नाही. ज्यामुळे कायद्याची अंमलबजावणी झाली का मोकळं झालं. जाऊ द्या, मला दम लागायला लागला, माझ्या छातीत कसं व्हायला लागलं. माफी मागतो पण मला बोलायला त्रास व्हायला लागला, छातीत आग व्हायला.